राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. नमस्कार, मी भगवान काळे, विकास क्रांती सेनेचा एक घटक म्हणून आज आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्या 12 तारखेच्या आंदोलनाच्या हिशोबाने आपण या ठिकाणी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आणि हे निवेदन देत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण 3ही तालुके 2 जिल्ह्यामध्ये जी जनजागृती झालेली आहे त्याबद्दल मनापासून अत्यानंद आहे. खरं तर 2021 साली विकास क्रांती सेनेने 4 वर्षापूर्वी साधारणपणे ह्या रेल्वेच्या विषयावरती आंदोलन केलं होतं, हा मुद्दा मांडला होता. परंतु तोपर्यंत जनजागृती पूर्ण नव्हती आणि त्यामुळे फारसा प्रतिसाद त्यावेळेस तो भेटला नाही. परंतु त्यानंतरच्या ज्या 4 वर्षामध्ये आपण केलेले पत्रव्यवहार असतील, वेळोवेळी प्रशासनाच्या भेटी असतील किंवा इतर सर्व प्रकारचे आपण जे अपडेट घेतले त्याचा परिणाम म्हणावा लागेल की आज संपूर्ण 2ही जिल्ह्यामध्ये आणि या 3-4ही तालुक्यामध्ये ती अतिशय सुंदर अशा प्रकारची जनजागृती झालेली आहे. सर्व आमदार असतील, खासदार असतील, सर्वांमध्ये या गोष्टीची जनजागृती झालेली आहे. आणि सर्वजण एकत्र येऊन सर्व कृती समित्या स्थापन करून या लढ्यामध्ये सर्व सामील झाले, त्याबद्दल प्रथमतः मी मनस्वी आनंद व्यक्त करतो. परंतु हे सर्व होत असताना ह्या गोष्टीमध्ये आपण 12 तारखेला पुन्हा एक मोर्चा, एक रास्ता रोकोचं फार मोठं राष्ट्रीय महामार्गाचा रास्ता रोको आपण या ठिकाणी पुकारलेला आहे. तर त्याची नियोजन बैठक आपण 28 तारखेला बोटा या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि ह्या सर्व कृती समित्या असतील, सर्व संघटना असतील, हे सर्व आमदार खासदार असतील, त्या सर्वांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे, त्या सर्वांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि यांना बोलवण्याचं कारण या पाठीमागचं एक आहे की ज्यावेळेस या सर्व बातम्या बघितल्यात, ह्या सर्व कृती समित्यांचा ज्यावेळेस विचार आपण ऐकलेले आहेत त्यावेळेस त्या सर्वांमध्ये थोडी भिन्नता आहे आणि काही त्रुटी आहेत. खरं तर ह्या विकास क्रांती सेनेने 2021 साली जे आंदोलन पुकारलं होतं त्यावेळेसपासून आत्तापर्यंतचा जो आमचा त्यामधले जो तथ्य आहे आणि जे सत्य आहे त्या सर्व गोष्टीमध्ये थोडीशी भिन्नता आहे. आणि त्यामुळे ह्या आंदोलनाला खरं तर योग्य दिशा मिळत नाही असं आम्हाला वाटतं आहे. म्हणून ह्या सर्वांना आम्ही एकत्रित करून पुन्हा एकदा त्याचं जे मेन बेसिक आहे, जे तथ्य आहे त्या गोष्टीमध्ये, का तो ब्लूप्रिंट त्याची पहिली कुठून आहे, त्याचं पिंक बुकमध्ये तो नकाशा कुठला आहे आणि कुठल्या नकाशाला सेंट्रल गव्हर्नमेंटची मंजुरी होती आणि कुठल्या याला राज्य सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केले, चेंज केलेत, या सगळ्या गोष्टीवरती एक वाक्यता नाही असं मला वाटतं. म्हणून आपण या ठिकाणी खरं तर बोटा या ठिकाणी ही आढावा बैठक बोलवली आहे. ह्या बैठकीमध्ये आपण 12 तारखेला जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे आणि यापुढची जे काही दिशा असतील त्या सर्व आपण त्या ठिकाणी ठरवणार आहोत. म्हणून मी खरं तर आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना, सर्व ह्या रेल्वेच्या ज्या क्रांतीमध्ये उतरलेल्या सर्व संघटनांना, सर्व आमदार खासदार, सर्व ग्रामस्थांना मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो की रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी आपण बोटा या ठिकाणी एक बैठक ठेवलेली आहे. त्या बैठकीला आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि त्यामध्ये आपण 12 तारखेला आपण जो रास्ता रोको करणार आहे आणि जे केंद्र शासनापर्यंत आपला संदेश, आपल्याला जो मुख्य संदेश पोहोचवायचा आहे, याचं जे बेसिक आहे, यामध्ये जे तथ्य आहे की ज्यामुळं आपले हा रेल्वे मार्ग 100% आपल्याला ज्या पिंक बुकमध्ये जो नोंद आहे, अकोले आणि संगमनेर या दोनांच्या जो महामार्ग आहे त्याला पॅरलल तो रेल्वे मार्ग होणार आहे. त्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आणि अडथळे नाही आहेत. काही गोष्टी, तांत्रिक गोष्टी कोणाच्या तरी हस्तक्षेपामुळे त्या घडलेल्या आहेत, त्या दूर करण्यासाठी जर आपण सर्वजण योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दा घेऊन जर उभं राहिलं तर केंद्र शासन 100% आपला रेल्वे मार्ग हा या पुणे नाशिक हायवेच्या पॅरललच जाणार, ही आमची सर्वांची भावना आहे. कारण त्या प्रकारचे सर्व काही पेपर्स, त्या प्रकारचे सर्व काही पुरावे या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणून आपण सर्वांना मनापासून पुनश्च एकदा मी विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी 28 तारखेला आढावा बैठकीसाठी बोटा या ठिकाणी जमायचं आहे आणि पुढची रणनीती आपण त्याप्रमाणे तय करू. टीव्हीएस मोटरचे अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा, तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध, तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास, सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस, बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 98 60 55 41 51 व 77 98 91 09 91. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.